मला माझ्या मैत्रिणीने प्रश्न केला काहींनी, कीर्तनकार, म्हटले ताई तुमच्यासारखं संकट जर आमच्या जीवनात आलं असतं ना, त्यांची ती भाषा, तो आवाज खाली खर्जेत आलेला काय करावं आता मला, म्हणजे माझा स्वभाव असा आहे, माझी पर्सनॅलिटीच अशी आहे महाराज, किती दुःख आलं की मला रडता बी येत नाही, रडून सांगता बी येत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. तिचा आवाज खाली आला. म्हटले ताई तुमच्यासारखं दुःख जर माझ्या जीवनात आलं असतं ना, आता मुक्ता पण होती कॉलवर, म्हटले मी आत्महत्याच केली असती. म्हटलं मी नाही करणार आत्महत्या. त्याला कारण असं आहे, ज्या नाथ महाराजांच्या अंगावर लोक थुंकले त्यांनी आत्महत्या केली नाही, मी त्यांना आदर्श मानते. ज्या तुकाराम महाराजांना गाढवावरती बसवलं त्यांनी आत्महत्या केली नाही, बरोबर आहे की नाही. ज्या ज्ञानोबारायांना वाळीत टाकलं त्यांनी सुद्धा आत्महत्या केली नाही. संतांचं थोडंसं बाजूला ठेवा. मीराबाईला विष दिलं, जनाबाईला सुळावरती दिलं, असे एकही संत या जगामध्ये नाही की त्यांच्या जीवनामध्ये संकट आली नाही. एकही संत नाही. राष्ट्रसंत भगवान बाबा, मी कालच सगळ्यांना एक वाक्य सांगितलं, जे माणसं संपवण्याचं कट रचून सुद्धा संपत नाही ना, संपवण्याचे कट रचून सुद्धा जे माणसं संपत नाही त्यांना बदनाम केलं जातं. हा इतिहास या महाराष्ट्राचा. ताईने सांगितलं, सिंधुताई म्हणायच्या या महाराष्ट्रामध्ये किती चांगलं काम करा, सिंधुताई म्हणायच्या अनाथाची माय. सिंधुताई म्हणायच्या या महाराष्ट्रामध्ये किती चांगलं काम करा, पण त्या चांगल्या कामाची पावती जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्यासाठी तुम्हाला मरावं लागतं, मरावं लागतं. मी थोडंसं बाजूला आहे, मी थोडी वेगळी आहे. ह्या सगळ्या संतांनी संकट आली त्यांनी आत्महत्या केली नाही. संतांचं बाजूला ठेवून मी ज्यांना प्रेरणास्थान मानते, धर्मवीर संभाजी महाराज, संतांना फक्त वाळीतच टाकलं. ऐका, आपल्या लोकांनी वाळीतच टाकलं, गाढवावरच बसवलं, थुंकलेच फक्त अंगावरती, पण धर्मवीर संभाजी महाराजांच्या अंगाचे तुकडे तुकडे करून याच तुळापुरामध्ये फेकून दिली. हा इतिहास आहे आणि हा मान्य करावा लागेल, हा इतिहास आहे. त्याच्यामुळं मला चांगली जाणीव आहे की आपले माणसं तुकडे करेपर्यंत मागं सरत नाही. त्यामुळे आपण विश्वास ठेवत असताना जरा आपलेपणा बाजूला ठेवून वारकरी संप्रदायाची पताका हातामध्ये घेऊन या धर्माचा प्रचार करायचा हे मी ठरवलं. आणि संतांचं जीवन मला सांगू द्या. नाथ बाबा एकदा नदीच्या काठी बसले, अगदी गोड असं वातावरण आहे, आणि नदीच्या काठी बसल्याच्या नंतर एक विंचू आला. विंचू माहिती आहे का तुम्हाला? आता ह्या बऱ्याच लोकांना यातलं काहीच माहीत नसेल, त्या म्हणत असेल हे नेमकं चाललंय काय, प्रकरण नेमकं काय हा, ज्यांना माहीत नाही त्यांनाही माहीत होतं. मग अशा वेळेस नाथ बाबा नदीच्या काठी बसलेले आहेत, एक विंचू आला. विंचू माहिती आहे ना, महिला मंडळ, हा, छोटा असू द्या मोठा असू द्या दणकासारखाच. हा, विंचू आला, महाराजांच्या समोर पाण्यामध्ये पडला. हो, पाण्यात पडला. पाण्यात पडल्याच्या नंतर संत दयाळू आहे, मयाळू आहे, कृपाळू आहे. नाथ महाराजांनी त्या विंचाला हातावरती घेतलं. विंचू हातावरती आला. अरे मी जर याला हातावरती घेतलं नाही तर हे पाणी आहे, प्रवाहाच्या दिशेने हा वाहत जाईल, मरेल. आम्ही आळंदीला पूर आल्याच्या नंतर पाहतो बरेचसे जनावरं वाहून जातात, अनेक प्रकार घडतात. महाराजांच्या लक्षात आलं विंचू वाहून जाईल, मरेल, जीवानिशी जाईल. विंचू हातावरती घेतला आणि मोकळ्या जागेवरती ठेवला. कोण? कोण? विंचू. वा, विंचू आहे तो विंचू असा आहे की त्याला तळ हातावरती घ्यायचं नसतं, महाराजांनी घेतलं. विंचाने विचार केला, म्हटले महाराजांनी मला एवढं अलगद उचलून घेतलं, याच्या अगोदर माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला आतापर्यंत कोणीच उचललं नाही, पण या महाराजांनी हिम्मत केली, यांचा कार्यक्रम राबवायचा. विंचवाने खाली उतरत असताना केंद्रे महाराज नाथ बाबांच्या हाताला दणका दिला, दंश केला. दंश केल्याच्या नंतर नाथ महाराजांनी हात झटकला, विंचू पाण्यामध्ये पडला. पाण्यात पडल्याच्या नंतर परत लक्षात आलं ह्या झालेल्या वेदना ज्या आहेत ना हाताला, ह्या आजच्या दिवस होतील, उद्या मी विसरून जाईल, परंतु मी जर या विंचवाला वाचवलं नाही तर हा जीवानिशी जाईल.
परत हात घातला, विंचू हातावरती घेतला. विंचूच आहे हो तो. त्यांनी व्हिडिओ पुरत्या किती माळा घालू द्या, पांढऱ्या साड्या घालू द्या, विंचू आहे तो. विंचू आहे तो. विंचवाने विचार केला, महाराजाला पहिला दणका बसलाच नाही म्हणून दुसरा देतो म्हटला. माझा स्वभाव महाराजांना माहीत झाला पाहिजे. परत विंचू चावला, दंश केला. महाराजाने हात झटकला, विंचू पाण्यात पडला. परत हात घालणार, एक सज्जन माणूस तिथं आला. महाराज विंचू आहे बरं का तो, त्याच्या नादी लागू नका महाराज. विंचू आहे तो, सारखं सारखं तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता महाराज, आणि तो तुमच्या हाताला दंश करतो महाराज. मरू द्या त्याला, जाऊ द्या त्याला, वाचू नका महाराज त्याला, जाऊ द्या. दिला. जाऊ द्या म्हटल्याच्या नंतर महाराजांचं फार गोड वाक्य आहे. महाराज नाथ बाबा म्हटले, तो विंचू असून चावण्याचा वाईट गुणधर्म सोडतो का? तो विंचू असून चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत, ते संत. विंचू असून वाईट गुणधर्म सोडत नाही. मी वारकरी असून कीर्तन करण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? जमल तोडकं मोडकं तसं मी करेल, ज्याला आवडेल तो घेईल. नाहीच कुणाला आवडलं तर मला काही फरक पडत नाही, त्याला आवडलं पाहिजे फक्त. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संत सहज भेटत नाही, दुर्जन पावला पावलावर भेटत असतात. एखाद्याला म्हटलं भेटू नको तर सकाळीच भेटायला येतं, गेट वाजून जातं. जे हरी महाराज मग आज कुठं मसनात जायचं यायचं का? फार त्रास आहे ना महाराज. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती. इतके मूर्ख आहेत, शास्त्रकार वर्णन करतात. वजनाने वाढलेत म्हटले, वजनाने. किती वाढलेत? काही तर म्हटले 100च्या पुढं गेले, आकडा पार केला म्हटले काहींनी. एक बाईचं वजन तर एवढं होतं, म्हणजे वजन वेगळं वजन वेगळं. एवढं वजन होतं, एवढं वजन होतं नागरे महाराज. 128 किलो वजन होतं. एवढं वजन झालं तिचं. आणि नेमकी घरामध्ये चोरी झाली. रात्रीचा वेळ, चोरी झाल्याच्या नंतर ती वजनदारच होती महाराज. आता काहींच्या मंडळ्या वजनदार आहेत, वजन एवढं आहे, घरात बस म्हटलं काही हिंमत नाही बाहेर निघायची. काय योग आहे महाराज. सकाळी आम्हाला बोलावं लागलं तेव्हा मच्छिंद्र महाराज थांबले नाही. तिकून फोन आला ना, गड्याने बॅग भरून जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. म्हटलं महाराज दमानी उद्या घेऊ. इतके वजनदार माणसं आहेत घरामध्ये. चोरी झाली. चोरी झाल्याच्या नंतर वजनदार बाई होती, एका रट्ट्यातच चोराला धरलं नागरे महाराज. धरल्याच्या नंतर वजनदारच होती ना ती, आणि चोर तिच्या घरामध्ये गेला. तिला राग आला महाराज. तिने चोराला खाली पाडलं आणि त्याच्या वरून बसली, आणि पिंट्याला आवाज दिला आतून, मुलाला, पिंट्या अरे पटकन बाहेर आहे, पोलीसची गाडी घेऊन ये, पोलिसांना बोलून आण. पिंट्या बाहेर आला आणि एवढा चपलाचा ढीग होता. पिंट्या म्हटला, मम्मी जातो पण चप्पल सापडत नाही. चोर म्हटला, माझी घेऊन जाय, माझी घेऊन जाय, पण लवकर पोलिसाची गाडी आण, कारण जर पोलीस लवकर आले नाही तर मरण्याची शक्यता आहे. एवढं वजन आहे. एवढे वजनदार माणसं आहेत. मूर्खस्य गात्रानी वर्धंती किंतुम तेषां ज्ञानम न वर्धंती. ज्ञान वाढत नाही. नाशाला किती डोकं लावा, काही फरक पडत नाही, काही फरक पडत. म्हटले चांगली गोष्ट दिली तरी, म्हटले रात्री शास्त्रीजी म्हटले ना, म्हटले एवढी छान ज्ञानेश्वरी, ती ओवी चुकली ना तेवढी, तुला काय करायचं, तुला काहीच येत नाही ना. म्हणजे त्या सुद्धा चांगल्या पांढऱ्या फळ्यावरती पांढरा रंग कोणालाच दिसत नाही, पण एक बारीक काळा टिपका असू द्या, एक बारीक, म्हटले तो काळा टिपका आहे. मग अशा मूर्खांना डोकं लावण्यात मजा नाही. आता तसं माझं कीर्तन फार विनोदी आहे, पण मी आता आखडतं घेते जरा. एका मूर्खाने दुसऱ्या मूर्खाला फोन लावला. किती मूर्ख विचार करा. म्हटले तू का हसला? नाही मग शेजारी हसला म्हणून मी हसलो. म्हटले ते खरं आहे का? ते नाही माहीत, पण मग ते म्हटलं म्हणून मग मी. असंच आहे महाराष्ट्रामध्ये, वेगळं काही नाही. एका येड्याने दुसऱ्या येड्याला फोन लावला. हॅलो कोण बोलतंय? आता तिकडचं येडच होतं, ते म्हटलं मीच बोलतोय. हे येडं म्हटलं काय योगा योग, इकून मीच बोलतो आणि तिकूनही मीच बोलतो. म्हटलं योग नाही तर काय. हा म्हणजे याच्या त्याच्या पाठीमागून चाललेली ही सभा आहे, बाकी काही नाही बघा.
बाकी काही नाही. इतके मूर्ख आहेत, इतके मूर्ख आहेत. काही गावामध्ये तर एवढे टवाळखोर आहेत, त्यांना कीर्तन म्हटलं की थंडी वाजून येते. रिकाम्या गप्पा म्हटलं उघडाच बसवतो बाप्या. हा, गावात उघडं बसलं एक जण, गप्पा मारू लागलं. तेवढ्यात एक लंडनला शिकलेलं पोरगा आलं गावात. करी कुठं असतो? मग ते म्हणलं लंडनला असतो. लंडनला असतो, मला पण येऊ दे ना लंडनला. पोरगं म्हटलं हे बघा, विजा लागतो, पासपोर्ट लागतो, मग लंडन. सांगायचं नाही, पासपोर्ट काढून द्यायचा. पासपोर्ट दिला आणि सांगितलं एअरपोर्टला या मामा. आता हे सगळ्याच्या पुढं एअरपोर्टला कधी न बसलेलं विमानामध्ये, तिकीट दाखवलं नाही, काही नाही. त्या विमानात जाण्यासाठी धडपड त्याची. सगळ्याच्या पुढं गेलं. आता विमान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 200-250 सीटं रिकामी दिसली. आणि एवढे सीटं रिकामी असल्याच्या नंतर पहिलं तर सीटं पैशाने घ्यावं लागतं, वशिला लागतो, तर सीटं भेटतात. एवढं सोपं आहे का महाराष्ट्रातले सीटं भेटणं? म्हणजे हे काय बिहार आहे का मैथिली ठाकूर निवडून यायला? हा, आणि म्हटले सगळे सीटं रिकामे आहेत. धरलं एक सीटन बसला त्याच्यावरती. विमानामध्ये असं आहे, तुमच्या तिकीटवर तुमचा सीट नंबर लागतो. आणि बाकीचे पॅसेंजर आल्याच्या नंतर ज्याच्या त्याच्या सीटवर बसू लागले. पण ज्याची सीट होती, हा ज्याच्या सीटवर बसला होता, ते पॅसेंजर तिथं आलं. मामा काय, तुमचं तिकीट दाखवा. तिकीट दाखवलं. मामा हे सीट माझं आहे, तुमचं पलीकडचं सीट आहे. मामा म्हटलं काही केल्या उठणार नाही, मी सगळ्याच्या अगोदर येऊन धरलं म्हटलं. आणि धरलं का सोडत नाही म्हटलं मी. उठायला तयार नाही, काही झालं तर उठणार नाही. सगळे सांगायला लागले उठा मामा. हा म्हटलं नाही उठणार. आता 2 हवाई सुंदर्या होत्या, असतातच त्या विमानामध्ये व्यवस्था. ते आल्याने इंग्लिशमध्ये सांगू लागल्या, मामा उठा, हे सीट तुमचं नाही, तुमचं पलीकडचं आहे. हा, आता इंग्लिश भाषा कायची घ्यायची, इंग्लिश माहीत असेल पण भाषा कायची कळती. हा म्हटलं मावशी मी नाही उठणार, जाऊ दे म्हटलं तिकडं. पायलट आला आणि सांगितलं कानात, उठलं. मला फक्त मूर्ख सांगायचं आणि मी पुढं चालणार आहे. पायलट आला आणि याच्या कानात काहीतरी सांगितलं, हे उठलं आणि पलीकडच्या सीटवर जाऊन बसलं. बाकीच्या लोकांना प्रश्न पडला, मुक्ताताई आपण एवढे प्रयत्न केले तर सीट उठलंच नाही. या पायलटने असं काय सांगितलं की सीट शांत बसलं ना, उठून दुसऱ्या सीटवर गेलं. एका सज्जन माणसाने पायलटला विचारलं, का हो दादा, आमचं ऐकलं नाही तुमचं ऐकलं, असं तुम्ही त्याच्या कानात काय सांगितलं? पायलट म्हटलं तसं काही सांगितलं नाही, मी त्याला फक्त विचारलं तुम्हाला कुठं जायचंय मामा. मामा म्हटले मला लंडनला जायचंय. पायलट म्हटलं मी एवढंच म्हटलं की हे सीट जात नाही, ते सीट जातं. ते इथून उठलं आणि पलीकडे जाऊन बसलं. मूर्खस्य गात्राने वर्धंती किंतु तेषां ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाचा त्रास आहे. बरं, त्रास आजपासून नाही, तो सत्ययुगापासून आहे. जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली, रसातळाला गेल्याच्या नंतर भगवंताने अवतार घेतला. वराह भगवंताने अवतार घेतला आणि पृथ्वीला वरती घेऊन चाललेच होते. पण हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे 2 राक्षस होते. ते नारदांना भेटले तेवढ्या धडपडीमध्ये. भेटल्याच्या नंतर जेहरी झाला त्यांचा रामकृष्णारी. नारद म्हटले इकडं कुठं? ते म्हटले आम्ही खाली चाललोय म्हटले पृथ्वीला भेटायला. नारद म्हटले आता तीच वर येणार आहे. ते म्हटले तशी वर येऊ देणार नाही, आम्हाला युद्ध करायचंय. दुसरा हिरण्याक्ष म्हटला खाली जाण्यापेक्षा या बाबा संग युद्ध करू ना म्हटले, नारदा संगच. नारद म्हटले हे बघा मी वारकरी माणूस आहे, मी वारकरी माणूस आहे, मला काय तुमच्याबरोबर युद्ध करायचं नाही. पण हिरण्यकशिपू म्हटलं आमच्या हाताला खाज सुटली, खाज, हाताला खाजू येते. नारदाने सांगितलं काळजी करू नका, हा जो बाबा वर येतोय ना म्हटले वराह भगवंत, तुमची खाज हा व्यवस्थित होईल. पुढं युद्ध झालं, हिरण्याक्ष मेला, हिरण्यकशिपूच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. मला एवढंच सांगायचंय, मूर्ख माणसं मरतात पण मूर्खपणा सोडत नाही, मरतात पण मूर्खपणा सोडत नाही. मूर्ख आहेत म्हणून संतांची जाणीव आहे बरं का आपल्याला. जर मूर्ख माणसं आपल्याला माहीत झाले नसते तर या जगाला तुकाराम महाराज कळालेच नसते. मूर्ख माणसं जर आपल्याला माहीत नसते तर ज्ञानोबराय या जगाला कळाले नसते. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानाचा प्रकाश, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा